आहात. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय जारी. हिंदीसाठी अनिवार्य शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार. पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावरून राजकारणही पेटलं. महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केल्यास संघर्ष अटळ. राज ठाकरेंचा सरकारला इशारा. शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात ते बघतो. ठाकरेंचा शाळांनाही अल्टिमेटम. एनईपी मध्ये 3 भाषांचं सूत्र. महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तर पत्र पाठवून राज ठाकरेंकडून फडणवीसांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न. मनसेशी युतीबाबत मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा. तर युतीचा फायदाच होणार असल्याचा माजी नगरसेवकांचा सूर. तर सर्वांना विश्वासात घेऊन युतीबाबत निर्णय होणार. उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदारी. मुंबई आणि परिसरातील मंत्र्यांवर वर्धापन दिनाची जबाबदारी दिल्याची माहिती. मुंबईत उद्या शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून वर्धापन दिन मेळाव्याचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून निष्ठावंतांचा उल्लेख. तर शिंदेंच्या शिवसेनेचं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोट. जुना इतिहास बाजूला ठेवून भाजपच्या नियमाप्रमाणे वागल्यास स्वागतच. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर भाजपला दाऊदही चालेल. संजय राऊतांचा हल्लाबोल. वसंतदादा पाटील यांची नाचून जयश्री पाटलांचा भाजपात प्रवेश. मनपा निवडणुकीआधी काँग्रेसला सांगलीत दणका. संभाजीनगर दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट. लड्डांच्या घरातील करोडो रुपये जादूटोण्याद्वारे गायब करण्याचा आरोपी बाळासाहेब इंगळेचा प्रयत्न. पोलीस तपासात उघड. कोल्हापुरात अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या. हातकणंगलेमधल्या आळते गावातल्या मदरशातला प्रकार. शाळेला सुट्टी मिळावी म्हणून हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड. वाहन चालकांसाठी मोठी बातमी. फास्टॅग आधारित 3000 रुपयांच्या पासचा पर्याय 15 ऑगस्ट पासून उपलब्ध. वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास वाचणार. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान. मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. तर पैठणमधून संत एकनाथांची पालखीही मार्गस्थ. तेरे सपने मेरी आंखों